त्याचा आपण स्टडी केलेला आहे. त्याचे सायलेंट फीचर काय आहेत, त्याचे एक्झाम्पल काय आहेत, त्याची इकॉनॉमी इम्पॉर्टन्स काय आहे, त्याचा आपण स्टडी केलेला आहे. तर आज आपण फायलम नेक्स्ट फायलम आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फायलम इकायनोडर्मेटा हा एक ग्रीक वर्ड आहे. पहा यामध्ये या इकायनोडर्मेटा हा ग्रीक वर्ड आहे. याच्यामध्ये 2 वर्ड येतात. त्यामध्ये फर्स्ट वर्ड आहे इकायनस. त्यामध्ये फर्स्ट वर्ड कोणता आहे, इकायनस. इकायनस म्हणजे काय, इकायनस म्हणजे दॅट इज कॉल्ड, त्याला काय असतं म्हणजे स्पाईस. आणि डर्मा म्हणजे काय, स्किन. हे जे ॲनिमल असतात त्या ॲनिमलची जी स्किन जर आपण पाहिली त्या स्किनवरती काय असतात, काटे काटे असतात. आणि त्यामुळे त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल्ड ॲज इकायनोडर्मेटा असं म्हणतात. म्हणजे त्यांची जी ॲनिमलची जी बॉडी असते ती बॉडी कशी असते, स्पायनी असते. पहा तर आपण ते हाताला आपण ते स्पर्श केलं त्या बॉडीला तर आपल्याला असे काटे लागतात. दॅट इज कॉल्ड ॲज इकायनस. हा इकायनोडर्मेटा हा ग्रीक वर्ड आहे. याच्यामध्ये 2 वर्ड येतात. त्यामध्ये फर्स्ट आहे इकायनस म्हणजे काय, स्पाईन आहे. आणि डर्मा म्हणजे काय, स्किन आहे. आपण त्या स्किनचा अभ्यास जे आपले डॉक्टर त्वचेचे रोगतज्ञ असतात ना त्यांना काय म्हणतात, डर्मॅटोलॉजिस्ट असं म्हणतात. डर्मा म्हणजे काय, स्किन. आणि लॉजिस्ट म्हणजे काय, स्टडी करणारे. जे स्किनचा अभ्यास करतात, स्टडी करतात त्याला काय म्हणतात, डर्मॅटोलॉजिस्ट असं म्हणतात. आणि या जो फायलम आहे इकायनोडर्मेटा याच्यामध्ये जवळजवळ आपल्या पृथ्वी तलावरती जवळजवळ 7,000 एवढे ॲनिमल याच्यामध्ये येतात. किती येतात, 7,000 एवढे ॲनिमल याच्यामध्ये येतात. पहा आता याच्यामध्ये जे ॲनिमल येतात त्या ॲनिमलचे सायलेंट फीचर्स काय आहे त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आपले एक आता सायलेंट फीचर आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं सायलेंट फीचर आहे हॅबिटॅट. हे ॲनिमल कुठं असतात, तर दीज आर एक्सक्लुझिव्हली मरीन. हे कुठं असतात, हे या इकायनोडर्मेटा या फायलममधले जे मेंबर असतात ते सगळे कुठं असतात, समुद्राच्या पाण्यामध्येच आढळतात. फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच आढळतात. त्या गोड्या पाण्यामध्ये पण नाही, हे तलावामध्ये पण आणि नदीमध्ये पण ते आढळत नाही. फक्त कोणत्या वॉटरमध्ये, मरीन वॉटरमध्ये, फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच हे ॲनिमल आढळतात. दीज आर एक्सक्लुझिव्हली मरीन. नंतर सॉलिटरी म्हणजे काय, हे ॲनिमल कसे असतात, एकटेच राहतात. हे जे शब्द आहे ते लक्षात ठेवा. सॉलिटरी म्हणजे एकटेच. नंतर त्यामध्ये सिडेंटरी म्हणजे काय, एखाद्याच्या म्हणजे एखादा आधार घ्यायचा आहे, त्या आधाराच्या साहाय्याने त्याची काय म्हणजे त्या वर्षानुवर्ष त्याला चिटकून राहायचं आहे, त्याला म्हणायचं सिडेंटरी असं म्हणतात. म्हणजे कसला तरी थोडक्यात आसरा घ्यायचा आहे. नंतर आहे फ्री लिव्हिंग. त्यामध्ये काही ॲनिमल कसे असतात, फ्री लिव्हिंग पण असतात. म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात, त्याला काय म्हणायचं, फ्री लिव्हिंग असं म्हणतात. काही ॲनिमल सॉलिटरी असतात म्हणजे फक्त एकटेच असतात. आणि काही ॲनिमल दॅट इज कॉल्ड ॲज ग्रेगेरियस म्हणजे काय, ग्रुप करून राहणारे, त्याला काय म्हणायचं, ग्रेगेरियस असं म्हणतात. नंतर आहे बेंथिक. पुढचे वर्ड आहे बेंथिक म्हणजे काय, समुद्राच्या तळाशी असणारे, समुद्राच्या तळाशी राहतात म्हणून त्यांना काय म्हणतात, बेंथिक असं म्हणतात. ते लक्षात, काही सगळेच तळाशी काही राहत नाही, काही या पृष्ठभागावरती पाण्याच्या पृष्ठभागावरती पण राहतात. जे राहतात ते वरती पाण्याच्या सरफेसवरती, दॅट इज कॉल्ड ॲज पेलिया, त्याला म्हणायचं पेलियाजिक असं म्हणतात. म्हणजे सरफेसवरती राहतात त्याला म्हणायचं पेलियाजिक. आणि जे समुद्राच्या पाण्याच्या तळाशी राहतात त्यांना काय म्हणायचं, बेंथिक असं म्हणायचं. हे जे वर्ड आहे त्यामध्ये सॉलिटरी सांगितले, ग्रेगेरियस सांगितले, फ्री लिव्हिंग सांगितले, नंतर सेडेंटरी सांगितले, नंतर मरीन, नंतर बेंथिक. हे जे वर्ड आहे त्याचे कन्सेप्ट लक्षात ठेवा, कारण पुढं हे परत कन्सेप्ट येत राहतात, त्यामुळं ते समजून घ्या. त्यामध्ये हे झालं फर्स्ट कॅरेक्टर सायलेंट फीचर. त्या दीज आर द एक्सक्लुझिव्हली मरीन, नंतर फ्री लिव्हिंग, नंतर सेडेंटरी, नंतर सॉलिटरी, नंतर ग्रेगेरियस आणि बेंथिक. समजलं, हे फर्स्ट कॅरेक्टर. नंतर सेकंड आहे पा, दीज आर द, याची सिमेट्री कशी आहे पा, हे यांची सिमेट्री आहे.
रेडियली सिमेट्री, कारण हे सर्क्युलर असतात. त्यामध्ये याची काही ॲनिमलची बायलॅटरल पण आहे. बायलॅटरल म्हणजे दोन परत बॉडीचे इमॅजिनरी प्लेन आपल्या याच्यामधून गेला, सेंटरमधून गेला का बॉडीचे दोन समान भाग होतात, त्याला म्हणायचं बायलॅटरल सिमेट्री असं म्हणायचं. रेडिकल म्हणजे काय? रेडियल म्हणजे ते जे ॲनिमल असतात ते स्पिरिकल गोल असेल ती सिमेट्री कशी आहे? रेडियल सिमेट्री आहे. आणि काही जे ॲनिमल असतात त्यामध्ये विथ पेंटॅमरस सिमेट्री, याची जी सिमेट्री आहे ती कशी आहे? पेंटॅमरस. पेंटॅ म्हणजे किती? 5. त्या बॉडीचे किती भाग होतात? त्यामध्ये या बॉडीचे 5 भाग होतात. त्यामध्ये त्याला म्हणायचं पेंटॅमरस सिमेट्री. त्यामध्ये रेडियल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री आहे विथ पेंटॅमरस सिमेट्री. बॉडीचे काही प्राण्यांचे बॉडीचे 5 समान भाग होतात, त्याला म्हणायचं पेंटॅमरस सिमेट्री. नंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे. आता यांची जी बॉडी आहे ॲनिमलची जी बॉडी कशी आहे? बॉडी मे बी स्फिरिकल, इलॉंगेटेड और स्टार शेप. कशी असते? बॉडी स्फिरिकल आहे. नंतर इलॉंगेट आहे. इलॉंगेट म्हणजे लांब असे लचक. नंतर कशी आहे? स्टार शेप. त्याचा शेप कसा आहे? स्टार शेपचा आहे का? अशी ही बॉडी आहे. नंतर नेक्स्ट आहे स्पाइन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी. यांच्या बॉडीवरती स्पाइन्स असतात आणि म्हणून हेन्स इट इज कॉल्ड ॲज इकायनोडर्मॅटा. त्याला काय म्हणतात? इकायनोडर्मॅटा असं म्हणतात, कारण बॉडीवरती स्पाइन्स असतात आणि म्हणून याला म्हणायचं इकायनोडर्मॅटा असं म्हणतात. नंतर आता याच्यामध्ये एंडोस्केलेटन. आपल्यामध्ये एंडोस्केलेटन आहे. स्केलेटन म्हणजे माहिती आहे काय असतात? बोन्स असतात. बोन्स आर प्रेझेंट. त्याला काय म्हणायचं? स्केलेटन. बोनचं फंक्शन काय आहे? म्हणजे त्याचा उपयोग काय? आपल्या शरीरामध्ये जर बोनच नसलं तर काय होईल? त्या बॉडीला काय करतात? ते सपोर्ट देतात. बॉडीचा शेप म्हणजे करतात, त्याचं फंक्शन आहे पा. आणि एंडोस्केलेटन, त्यामध्ये स्केलेटनचे 2 टाईप आहे, एंडोस्केलेटन आणि एक्झोस्केलेटन. एंडोस्केलेटन म्हणजे कुठं असतात? ते बॉडीच्या इनसाईड असतात, बॉडीच्या आतमध्ये असतात. ते बोन्स आर प्रेझेंट. का बॉडीच्या बाहेर आहे बोन आपलं दिसतात का? नाही. म्हणजे आपलं स्केलेटन कसं आहे? एंडोस्केलेटन आहे. या ॲनिमलमध्ये सुद्धा कसं आहे? एंडोस्केलेटन आहे. एंडोस्केलेटन. स्केलेटन म्हणजे काय? कशापासून बनले? ते बोन्सपासून बनले, हाडापासून बनलेलं आहे. आपलं शरीर, आपली जी बॉडी आहे ती हाडापासून बनलेली आहे. आणि एंडो म्हणजे कुठं असतात? ते बोन्स आर प्रेझेंट इनसाइड द बॉडी. बॉडीच्या कुठं असतात? आतमध्ये असतात आणि म्हणून दॅट इज कॉल्ड ॲज एंडोस्केलेटन. आणि यांचं जे स्केलेटन आहे ते कसं आहे? एंडोस्केलेटन आहे. एंडोस्केलेटन इज मेड ऑफ कॅल्केरियस ऑसिकल्स. ऑसिकल्स. कोणते ऑसिकल्स? कॅल्केरियस. कॅल्केरियस म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट आहे. कॅल्केरियस म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट. हे कशापासून बनलेलं आहे? कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले असतात. आणि ऑसिकल्स म्हणजे काय? छोटे छोटे. हे जे या ॲनिमलमध्ये जे बोन्स असतात ते असे मोठे मोठे नसतात, ते कसे असतात? छोटे छोटे असतात. त्याला काय म्हणतात? ऑसिकल्स असं म्हणतात. ते कशापासून बनलेले आहे? कॅल्केरियस. कॅल्केरियस म्हणजे काय? कॅल्शियम कार्बोनेट. एंडोस्केलेटन इज मेड अप ऑफ कॅल्केरियस ऑसिकल्स. कॅल्केरियस मीन्स कॅल्शियम कार्बोनेट आणि ऑसिकल्स म्हणजे छोटे छोटे असे बोन्स असतात. पा स्मॉल बोन्स असतात, छोटे छोटे असतात, म्हणून त्यांना काय म्हणतात? ऑसिकल्स असं म्हणतात. नंतर नेक्स्ट आहे याची जी हे जे ॲनिमल असतात त्यांना काही डोकं पण नसतं. याच्यामध्ये जी बॉडी आहे आपली, जशी बॉडीचं डिवायडेशन झालेलं आहे ती भाग आहे. त्यामध्ये पहिला पार्ट आहे हेड आहे, दुसरा आहे थोरॅक्स आहे, ॲब्डोमेन आहे, नंतर खाली फूट पार्ट आहे. अशा बॉडीचं डिवायडेशन आपल्यामध्ये झालेलं असतं. हे जे ॲनिमल असतात ते ॲनिमलमध्ये बॉडीचं डिवायडेशन झालेलं नसतं. हे लक्षात. असे याच्यामध्ये पार्ट म्हणजे जे भागामध्ये डिवायडेशन झालेलं नसतं. त्यामुळं जी बॉडी आहे त्याच्यामध्ये या ॲनिमलमध्ये डोकं पण नसते. या ॲनिमलमध्ये त्यामुळं त्याला ब्रेन पण नसतात. आणि ब्रेन नाही त्यामध्ये बॉडी ही सेगमेंटेड पण बॉडी नसते. मग द बॉडी इज विदाऊट डिफाईन्ड बॉडी डिव्हिजन. या बॉडीचं डिवायडेशन झालेलं नसतं, परंतु यामध्ये इन्स्टीड देर आर 2 साईड.
परंतु या बॉडीचं डिवायडेशन झालं नसलं तरी हे जे ॲनिमल असतात यांची जी बॉडी असते त्या बॉडीला दोन साईड असतात. एकाला म्हणायचं कोणती साईड? ओरल साईड असं म्हणायचं. दुसऱ्याला कोणती म्हणायची? ओरल साईड. ही जी पहिली साईड आहे ओरल, ही कुठं असते? दॅट इज म्हणजे माउथ. ज्या ठिकाणी माउथ आहे ना ती बाजू कोणती आहे? ओरल साईड. आणि माउथ म्हणजे समजा असं यामध्ये इथं माउथ जर प्रेझेंट असेल तर माउथच्या जे अपोजिट आहे ही जी खालची बाजू आहे अपोजिट, त्याला काय म्हणायचं? ओरल असं म्हणतात. ते लक्षात. म्हणजे ही ओरलची जी बाजू आहे त्याच्या अपोजिट जी बाजू आहे त्याला काय म्हणायचं? ओरल साईड असं म्हणायचं. म्हणजे बॉडीचं डिवायडेशन होत नसलं तरी त्या बॉडीला दोन बाजू असतात. एका बाजूला म्हणायचं ओरल बाजू आणि दुसरी आहे कोणती आहे साईड? ओरल साईड. याच्यामध्ये सुद्धा ओरल आणि याच्यामध्ये सुद्धा आहे. फक्त ओरल म्हणजे काय? माउथ आहे याच्यामध्ये, परंतु माउथचं कसं आहे ते अपोजिट आहे, त्याची विरुद्ध बाजू आहे, त्याला म्हणायचं ओरल साईड असं म्हणायचं. नंतर नेक्स्ट आहे द मेन कॅरेक्टर इज प्रेझेन्स ऑफ वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इन विच वॉटर एंटर थ्रू द बॉडी. याच्यामध्ये एक विशिष्ट असं कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर कोणतं? याच्यामध्ये द प्रेझेन्स ऑफ द वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. या ॲनिमलमध्ये कोणती सिस्टीम आहे? वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे. वॉटर काय येते? बॉडीच्या आतमध्ये येते. मग ते जी बॉडी असते त्या बॉडीला काय असतात? छिद्र असतात आणि त्या स्मॉल पोर्समधून पाणी काय येते? त्या बॉडीच्या आतमध्ये येते आणि त्या पाण्याबरोबरच दुसरं पण काय येते? त्याचं फूड पण येते. येते लक्षात. मग जे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे इन विच द वॉटर एंटर थ्रू द मॅड्रिपोराइट, त्याला शब्द आहे पहा या ॲनिमलमध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे इन विच वॉटर एंटर थ्रू द स्मॉल पोर दॅट इज कॉल्ड ॲज मॅड्रिपोराइट. त्याला काय म्हणतात? मॅड्रिपोराइट असं म्हणतात. जे स्मॉल छिद्र असतात आणि त्या छिद्रातून वॉटर काय येते? बॉडीच्या आतमध्ये येते आणि त्या वॉटरच्या म्हणजे वॉटरबरोबर फूड पण येते. अजून कोणती प्रोसेस होत असेल? त्या छिद्रामधून अजून कोणती प्रोसेस होत असेल? रेस्पिरेशन. ऑक्सिजन काय येतो? आतमध्ये येतो. CO2 काय केला जातो? बाहेर टाकला जातो. मग या वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमचे एवढे फायदे आहेत पहा. द सिस्टीम इज यूज इन लोकोमोशन. या सिस्टीममुळं काय होते? ते ॲनिमलला लोकोमोशन म्हणजे हालचाल करता येते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला हालचाल करता जाता येते. नंतर फूड कॅप्चरिंग. फूड काय घेता येते? या वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीममुळे याचे फायदे आहे. फूड कॅप्चरिंग म्हणजे अन्न पकडता येते. आणि दुसरं आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे वॉटर ऑक्सिजन घेणे, CO2 बाहेर टाकणे. समजलं हे पॉईंट? याच्यामध्ये कोणतं कॅरेक्टर आतापर्यंत जे झालेलं नाही ते याची ॲनिमलमध्ये आहे. यामध्ये काय प्रेझेंट आहे? वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे. वॉटर व्हॅस्क्युलर म्हणजे इन विच वॉटर एंटर थ्रू. वॉटर कशामधून येते? स्मॉल पोर्समधून येते, छोट्या छिद्रातून येते आणि त्याच्या त्याला काय म्हणतात? मॅड्रिपोराइट्स असं म्हणतात. मग या सिस्टीमचा उपयोग काय? लोकोमोशन, फूड कॅप्चरिंग आणि रेस्पिरेशन. नंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे? कंप्लीट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज अ कंप्लीट. का बरं कंप्लीट? आपली कशी आहे? आपली कंप्लीट आहे की इनकम्प्लीट आहे? आपली कंप्लीट आहे. कारण आपल्याला म्हणजे हे जे ॲनिमल असतात यांचीसुद्धा कशी आहे? कंप्लीट आहे. कंप्लीट कधी म्हणायचं? कारण याला दोन काय असतात? ओपनिंग असतात, माउथ आणि ॲनस. येते लक्षात. खाण्याचा मार्ग म्हणजे ज्या ठिकाणी आपण खातोय तो एक मार्ग आणि बाहेर ते जे वेस्ट मटेरियल आहे ते बाहेर टाकण्याचा मार्ग वेगवेगळा असतो. आणि म्हणून ही सिस्टीम कशी आहे? कंप्लीट आहे. आणि इनकम्प्लीट म्हटल्यावर काय? एकच सिंगल ओपनिंग असते. खाणं पण ते तिथनं आणि बाहेर टाकणं पण त्याच ओपनिंगमधून, त्याला म्हणायचं इनकम्प्लीट. यांची कशी आहे? डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे? कंप्लीट आहे. कारण 2 ओपनिंग आहे. माउथ आणि ॲनस कसं आहे? वेगवेगळं आहे. नंतर माउथ इज वेंट्रली प्रेझेंट ऑन ओरल सरफेस. माउथ कुठं प्रेझेंट आहे? कोणत्या सरफेसवरती आहे? ओरल सरफेसला. अँड ॲनस ॲन ओरल सरफेस. आणि ॲनस म्हणजे ॲनस कोणत्या सरफेसवरती आहे? कोणत्या बाजूने आहे? ओरल सरफेसच्या बाजूने आहे पहा.
या माऊच्या बाजूने असेल तर त्याला कोणती सरफेस म्हणायचं, ओरल सरफेस. आणि खाली बाजूच्या सेफ्टी म्हणजे सॉरी याला काही सेफ्टी नसते, परंतु बाहेरचा जो बाजू आहे सेफ्टीसारखा त्याला म्हणायचं आहे ओरल बाजू. ती कोणत्या बाजूने आहे, ॲनसच्या बाजूने, त्याला काय म्हणायचं आहे, ओरल सरफेस असं म्हणतात. नंतर रेस्पिरेशन याच्यामध्ये होतं आहे. रेस्पिरेशन इज परफॉर्म फॉर, म्हणजे रेस्पिरेशन या प्रोसेससाठी जसं आपल्याला रेस्पिरेशन करण्यासाठी आपल्याला काय आहे, ऑर्गन आहे रेस्पिरेशनसाठी. हां, माहिती आहे कोणकोणते ऑर्गन आहे, तसे या ॲनिमलमध्ये सुद्धा रेस्पिरेशनसाठी डिफरंट ऑर्गन आहे. रेस्पिरेशन इज परफॉर्म बाय पेरिस्टोमियल गिल्स. गिल्स कुठं असतात, माशांना असतात पहा. हां, यामध्ये या ॲनिमलमध्ये सुद्धा पेरिस्टोमियल गिल्स आहे आणि त्या गिल्स मार्फत रेस्पिरेशनची प्रोसेस होते. हा एक ऑर्गन आहे गिल्स. दुसरं आहे पॅपिली आणि थर्ड आहे रेस्पिरेटरी ट्री. असे हे 3 ऑर्गन हे ॲनिमलमध्ये असतात आणि त्या ऑर्गनच्या मार्फत काय होतं, रेस्पिरेशनची प्रोसेस होते. असे हे 3 टाईपचे डिफरंट ऑर्गन हे ॲनिमलमध्ये असतात. त्यामध्ये पहिला आहे पेरिस्टोमियल गिल्स, दुसरा आहे पॅपिली आणि तिसरा कोणता आहे, रेस्पिरेटरी ट्री आहे. असे हे 3 डिफरंट ऑर्गन या ॲनिमलच्या बॉडीमध्ये असतात आणि ते रेस्पिरेशन प्रोसेस फॉलो करतात. नंतर सर्क्युलेटरी सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीम इज ॲब्सेंट. याच्यामध्ये काय आहे, सर्क्युलेटरी सिस्टीम ॲब्सेंट आहे आणि एक्सक्रिटरी सिस्टीमसुद्धा कशी आहे, ॲब्सेंट आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम माहिती आहे तुम्हाला, त्यामध्ये सर्क्युलेशन होतं आहे, ब्लडचं सर्क्युलेशन थ्रू आउट द बॉडी याच्यामध्ये होतं आहे, ब्लड सर्क्युलेट होतं आहे. आणि एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे काय, जे नायट्रोजिनस वेस्ट प्रोडक्ट आहे ते काय करणे, बॉडीच्या बाहेर टाकणे, त्याला काय म्हणायचं, एक्सक्रिटरी सिस्टीम असं म्हणतात. या 2 सिस्टीम कशा आहे, या ॲनिमलमध्ये कशा आहे, ॲब्सेंट आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम अँड एक्सक्रिटरी सिस्टीम इज ॲब्सेंट. नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे मात्र. नर्वस सिस्टीममध्ये काय काय आहे, नर्वस सिस्टीम इज अ सिम्पल. नर्वस सिस्टीम पण सिम्पल टाईपची आहे. त्या नर्वस सिस्टीममध्ये नर्व रिंग असतात. नर्वस सिस्टीममध्ये काय आहे, नर्व रिंग आहे. अँड अराउंड माउथ, कुठं, माऊथच्या बाजूने. अँड रेडियल नर्व इन द आर्म. आता समजा हे ॲनिमल कडलं स्टार्ट स्टेजचं आहे, इथं काय आहे, माउथ प्रेझेंट आहे. हां, याच्यामध्ये काय, माउथ प्रेझेंट आहे. माउथच्या आतमध्ये काय असतात, माउथच्या आतमध्ये काय आहे, नर्व रिंग्ज आहे. आलं लक्षात. आणि हे जे काय झाले, हे आर्म झाले पा. हां, आर्ममध्ये काय आहे, नर्व्स प्रेझेंट आहे पा. त्याच्यामध्ये काय आहे, नर्व प्रेझेंट आहे. रेडियल नर्व्स इन द आर्म. रेडियल नर्व आर्ममध्ये असतात आणि माउथमध्ये काय, नर्व रिंग आहे पा. नर्व रिंग अराउंड द माउथ, माउथच्या भोवती आहे पा. नंतर नेक्स्ट आहे सेक्सेस आर सेपरेट. मेल सेक्स ऑर्गन म्हणजे कशा आहे, सेपरेट आहे. दॅट इज कॉल्ड ॲज अ युनिसेक्शुअल. आणि यामध्ये काही बायसेक्शुअल पण आहे. समटाईम्स बायसेक्शुअल म्हणजे एकच असेल ॲनिमल, त्यामध्ये मेल पण आहे आणि फिमेल पण आहे, त्याला म्हणायचं बायसेक्शुअल. आणि मग सेक्सेस आर याच्यामध्ये कसे असतात, सेक्सेस आर सेपरेट, त्याला काय म्हणायचं, युनिसेक्शुअल. नंतर फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. फर्टिलायझेशन कोणत्या टाईपचं आहे, एक्सटर्नल म्हणजे काय, बाहेर टाकणे. मेल गॅमेट पण ते पाण्यामध्ये टाकतात, फिमेल गॅमेट पण बाहेर टाकतात बॉडीच्या बाहेर. आणि मग त्या पाण्यामध्ये त्यांचं काय होतं, फ्युजन होतं. मेल आणि फिमेलचं फ्युजन झालं की त्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल फर्टिलायझेशन. आणि इंटरनल म्हणजे काय, बॉडीच्या आतमध्ये दोन्ही पण सेक्स ऑर्गन असतात, मेल पण आणि फिमेल पण. आणि मग काही प्राण्यामध्ये बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होते, त्याला काय म्हणायचं, इंटरनल फर्टिलायझेशन. आणि बॉडीच्या बाहेर झालं की त्याला काय म्हणायचं, एक्सटर्नल फर्टिलायझेशन. यामध्ये कोणत्या टाईपचं आहे, फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. कोणतं आहे, एक्सटर्नल. हे पाण्यामध्ये आहे. मग ते काय करतात, बॉडीच्या बाहेर मेल सेक्स ऑर्गन टाकतात, बॉडीच्या बाहेर फिमेल पण टाकतात आणि पाण्यामध्येच ते दोघांचं काय होते, फ्युजन होते. हां, आणि त्यातून पूर्ण काय त्यांचं फर्टिलायझेशन होते. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट कशी आहे, इनडायरेक्ट आहे. याच्यामध्ये लार्वा स्टेज आहे आणि लार्वा स्टेजपासून पूर्ण ॲनिमल तयार होतोय, त्याला म्हणायचं इनडायरेक्ट. आणि लार्वा स्टेज जर ॲब्सेंट असेल तर त्याला म्हणायचं डायरेक्ट डेव्हलपमेंट.
दे शो हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. याची रिजनरेशन पॉवर कशी आहे? हाय पॉवर. रिजनरेशन म्हणजे एखादा स्मॉल पार्ट वेगळा झाला, थोडक्यात कट झाला की त्या जागी दुसरा पार्ट नवीन होतो, त्याला म्हणायचं पॉवर ऑफ रिजनरेशन. आपला एखादा तुकडा आपण कापला परत दुसरा येतो की नाही, नवीन तयार होतो की नाही. मग त्यामध्ये या ॲनिमलमध्ये सुद्धा पॉवर असते, हाय पॉवर ऑफ रिजनरेशन, पुन्हा तयार करण्याची क्षमता असते, पॉवर असते, त्याला म्हणायचं हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. तर एवढे या फायलम इकायनोडर्मॅटाचे सायलेंट फीचर्स आहेत पहा. आता याच्यामध्ये लास्ट पॉईंट आहे, त्याची एक्झाम्पल कोणकोणते आहेत? त्यामध्ये एक्झाम्पल आहे, फर्स्ट एक्झाम्पल आहे कुकुमारिया. काय आहे? कुकुमारिया. कुकुमारिया, कुकुंबर. कुकुंबर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, याला काय म्हणायचं मग? सी कुकुंबर असं म्हणायचं. काय म्हणायचं? सी कुकुंबर. कुकुंबर म्हणजे काकडी. का ते तुम्ही बुकमध्ये जर ॲनिमल पाहिला तर त्या काकडीसाठी त्याची रचना असते, पण अशी रचना असते. पण ते प्राणी कुठं असतात? समुद्राच्या पाण्यामध्ये असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? सी कुकुंबर, कुकुमारिया. नंतर नेक्स्ट आहे इकायनस, त्याला म्हणायचं सी आर्चिन. कोणता ॲनिमल आहे? सी आर्चिन. डायग्राम आहे बुकमध्ये, त्या पाहून घ्या. सी आर्चिन. नंतर आहे अँटीडोन, सी लिली. त्याला काय म्हणायचं? सी लिली. लिली प्लॅन माहिती ना सगळ्यांना? सी लिली. नंतर आहे ॲस्टेरिया म्हणजे सी स्टार. सी स्टार यासारखं दिसतो पा. नंतर आहे ऑफिओथ्रिक्स म्हणजे बीटल स्टार. याचे हे एक्झाम्पल आहेत पा. सगळे शीमध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये ॲनिमल असतात पा. त्यामुळे डायग्राम आहेत बुकमध्ये, तर डायग्राम पाहून घ्या. तर अशा प्रकारे हा फायलम आहे, ते सांगायचं. याच्यामध्ये सांगितलं काय? 7,000 एवढे सांगितले ना, 7,000 एवढे याच्यामध्ये ॲनिमल असतात या पृथ्वीतलावरती. तर एवढे या फायलम इकायनोडर्मॅटाचे सायलेंट फीचर्स काय काय ते आपण शिकलो आहे. त्याचे एक्झाम्पल आपण शिकलो. एकदा मी परत सांगते. फायलम कोणता शिकतोय? फायलम इकायनोडर्मॅटा. इकायनोडर्मॅटा हा ग्रीक वर्ड आहे. याच्यामध्ये 2 वर्ड शब्द येतात. त्यामधला पहिला वर्ड आहे इकायनस. इकायनस म्हणजे काय आहे? स्पाईन आहे. आणि डर्मा, डर्मा म्हणजे स्किन. यांची जी स्किन असते ती कशी असते? स्पाईनी असते. म्हणजे बॉडी कशापासून बनलेली असते? त्या बॉडीवरती काय असतात? स्पाईन्स असतात. आणि दॅट इज कॉल्ड ॲज इकायनोडर्मॅटा. मग याचे कॅरेक्टर काय एक एक सांगते, पटपट सांगते, लक्ष द्या. त्यामध्ये फर्स्ट कॅरेक्टर पाहिलं आपण हॅबिटॅट. हे कुठं असतात? दे आर एक्सक्लुझिव्हली मरीन. कुठं असतात? फक्त समुद्राच्या पाण्यामध्येच आढळतात. नंतर काही सॉलिटरी असतात, फ्री लिव्हिंग आहे, काही सेडेंटरी आहे, काही ग्रेगेरियस आहे आणि काही बेंथिक आहे. बेंथिक म्हणजे समुद्राच्या तळाशी राहतात. हे झालं फर्स्ट. नंतर सेकंड आहे ती सिमेट्री कशी आहे? रेडियल पण आहे, बायलॅटरल पण आहे. बायलॅटरल सिमेट्री विथ पेंटॅमरस सिमेट्री. बॉडीचे काय होतात? 5 भाग होतात, समान भाग होतात, त्याला म्हणायचं पेंटॅमरस सिमेट्री. नंतर यांच्या बॉडीवरती स्पाईन्स आर प्रेझेंट ऑन द बॉडी सरफेस. हेन्स इट इज कॉल्ड ॲज इकायनोडर्मॅटा. नंतर त्यामध्ये बॉडी कशी आहे? बॉडी स्पेरिकल आहे, इलॉंगेट आहे. इलॉंगेट अँड स्टार शेप. बॉडी कशी आहे? स्टार शेपची आहे, इलॉंगेट आहे आणि स्पिरिकल आहे. स्पिरिकल म्हणजे गोल आहे पा. नंतर एंडोस्केलेटन आहे. त्यामध्ये कोणत्या टाईपचं स्केलेटन आहे? एंडोस्केलेटन. स्केलेटन म्हणजे काय? बोन्स. बोन्स असतात यांच्या बॉडीमध्ये. आपल्यामध्ये सुद्धा बोन्स आहे, आपल्यामध्ये सुद्धा एंडोस्केलेटन आहे, कारण बॉडीच्या आतमध्ये हे बोन्स असतात. मग त्या बोनचं फंक्शन माहिती तुम्हाला काय काय? त्यामध्ये सपोर्ट करणे, नंतर बॉडीला शेप देणे, हे कोणाचं आहे? बोन्स आहे. नंतर यामध्ये बॉडी कशी आहे? ब्रॉडीचं डिवायडेशन होत नाही. बॉडी ही अनसेगमेंटेड आहे. या प्राण्यांना डोकं पण नसतं. डोकं नसल्यामुळे याच्यामध्ये ब्रेन पण नसतात. तुमच्यासारखे ब्रेन्स पण नसतात. तुमचे चांगले आहेत ना, ॲक्टिव्ह ब्रेन आहेत ना, तसे यांच्यामध्ये ब्रेनच नसतात. मग याच्यामध्ये डोकं पण नाही, ब्रेन पण नाही, याची बॉडी पण डिवायडेड होत नाही. याच्या बॉडीचं डिवायडेशन पण झालेलं नसतं. नंतर बॉडी कशी आहे? अनसेगमेंटेड आहे.
नंतर या बॉडीचं डिवायडेशन होत नाही, परंतु यांच्या बॉडीला दोन बाजू असतात. एका बाजूला म्हणायचं ओरल साईड आणि दुसरी कोणती आहे अब ओरल साईड. ओरल साईड ही माऊच्या बाजूने असते आणि अब ओरल साईड कोणत्या बाजूने असते ॲनसच्या बाजूने असते. मग याच्यामध्ये कॅरेक्टर कोणता आहे प्रेझेन्स ऑफ द वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. याच्यामध्ये काय प्रेझेन्स आहे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे. वॉटर एंटर थ्रू द बॉडी. वॉटर बॉडीमधून येतं स्मॉल पोर्समधून. त्या स्मॉल पोर्सला काय म्हणतात मॅड्रीपोराइट्स असं म्हणतात. मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारू शकतात. मॅड्रीपोराइट म्हणजे काय त्या बॉडीमध्ये स्मॉल पोर्स असतात आणि त्या स्मॉल पोर्समधून हे पाण्याची एंट्री होते आणि पाण्याबरोबर रेस्पिरेशनची सुद्धा प्रोसेस होते. O2 घेणे CO2 बाहेर टाकणे. नंतर त्यामध्ये फूड कॅप्चरिंगसाठी अन्न पकडायला सुद्धा त्याची सिस्टीमचा उपयोग होतो. नंतर रेस्पिरेशनसाठी आणि लोकोमोशनसाठी. नंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे कंप्लीट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे कंप्लीट आहे कारण याला दोन ओपनिंग असतात. एक ओपनिंग माउथ आणि दुसरं ओपनिंग ॲनस. नंतर काय रेस्पिरेशनसाठी याच्यामध्ये डिफरंट ऑर्गन असतात. कोणते डिफरंट ऑर्गन त्यामध्ये पहिला ऑर्गन आहे पेरिस्टोमियल गिल्स, दुसरं आहे पॅपिली आणि तिसरं आहे रेस्पिरेटरी ट्री. असे हे 3 डिफरंट ऑर्गन असतात आणि या ऑर्गनच्या मार्फत रेस्पिरेशनची प्रोसेस होते. नंतर नर्वस सिस्टीम याच्यामध्ये प्रेझेंट आहे. नर्वस सिस्टीममध्ये नर्व रिंग असतात आणि रेडियल नर्व्स आर प्रेझेंट. नर्व रिंग कुठं असते अराउंड द माऊथच्या भोवती असते आणि जे आर्म असतात त्या आर्ममध्ये काय असतात रेडियल नर्व आर प्रेझेंट इन द आर्ममध्ये काय आहे रेडियल नर्व्स प्रेझेंट असतात. नंतर सेक्सेस आर सेपरेट आणि म्हणून याला म्हणायचं युनिसेक्शुअल. सेक्सेस कसे आहे सेपरेट आहे म्हणून त्याला काय म्हणायचं युनिसेक्शुअल. सेक्सेस या दोन्ही पण याच्यामध्ये असेल त्याला काय म्हणायचं बायसेक्शुअल. बॉडीच्या आतमध्ये दोन्ही पण असतात. अशी जर बॉडी असेल तर त्या बॉडीमध्ये मेल पण सेक्स ऑर्गन आणि फिमेल पण सेक्स ऑर्गन असतो त्याला म्हणायचं बायसेक्शुअल. आणि युनिसेक्शुअल म्हणजे फक्त एकच सेक्स ऑर्गन असतो त्याला म्हणायचं युनिसेक्शुअल. सेक्सेस आर सेपरेट. नंतर फर्टिलायझेशन कसं आहे फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. डेव्हलपमेंट कशी आहे इनडायरेक्ट आहे कारण याच्यामध्ये लार्वा स्टेज आहे आणि लार्वा स्टेजपासून ॲनिमल तयार होतो त्याला म्हणायचं इनडायरेक्ट. आणि लास्ट आहे दे शो यामध्ये कोणती पॉवर आहे हाय पॉवर ऑफ रिजनरेशन. पॉवर कोणती रिजनरेशनची पॉवर आहे त्यामध्ये एखादा पाड जर कट झाला तर त्या जागी नवीन पाड तयार केला जातो. पाल माहिती आहे ना आपल्या घरामध्ये भिंतीवरती असते पाठीचं जर शेपूट जर कट झालं की परत काही दिवसांनी शेपूट तयार होतं पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज रिजनरेशन पॉवर ऑफ रिजनरेशन. त्यामध्ये पुन्हा तयार करण्याची क्षमता असते त्याला म्हणायचं रिजनरेशन पॉवर ऑफ रिजनरेशन. आणि याचे शेवटचे याचे एक्झाम्पल कोणते कारण हे सगळे ॲनिमल समुद्राच्या पाण्यामध्ये असतात आणि म्हणून फर्स्ट एक्झाम्पल आहे कुकुमारिया त्याला काय म्हणायचं सी कुकुंबर असं म्हणतात. नंतर आहे ही कायनस दॅट इज कॉल्ड एज सी आर्चिन. ॲनिमल ते डायग्राम घरी गेल्यानंतर पाहून घ्या. नंतर आहे अँटीडोन सी लिली आणि नंतर आहे ऑपिओथ्रिक्स ब्रिटल स्टार आणि ऑस्ट्रेरियास दॅट इज अ सी स्टार असा असतो फर्स्टी स्टार. असे एक्झाम्पल आहेत का. अशा प्रकारे आपला हा जो फायलम आहे इकॅनोडर्मेटा हा आपला कंप्लीट झालेला आहे. पहा त्याचे सारे फीचर काय आहे त्याचे एक्झाम्पल काय आहे ते आपण पाहिजे. काही इकॉनॉमी इम्पॉर्टन्स याच्यामध्ये नाही. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा फायलमचा स्टडी करणार.